₹1 पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट. उर्वरित 607 कोटी रुपयांच्या पीक विम्याचं वाटप येत्या 10 दिवसात करणार अशी कृषी मंत्र्यांची ग्वाही. 2023 ते 25 या दोनही वर्षांचा पीक विमा मिळणार. राज्य सरकार आपल्या वाट्याचा पीक विमा हप्ता 10 दिवसात विमा कंपन्यांना जमा करणार. राज्यातील 36 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बीचा पीक विमा मिळण्याचा मार्ग आता त्या ठिकाणी मोकळा झालेला आहे. बघा शेतकरी मित्रांनो, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी 2020-21 पासूनचा पीक विम्याचा मुद्दा आता त्या ठिकाणी निकालात काढलेला आहे आणि ही बातमी शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे. शेतकऱ्यांना आता 2020 पासून सर्व पीक विमा त्या ठिकाणी मिळणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांच्या याद्या या पुन्हा नव्याने त्या ठिकाणी आलेल्या आहेत. कोणते शेतकरी पात्र आहेत, कोणते जिल्हे त्या ठिकाणी पात्र झालेले आहेत, सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी जाणून घेणार. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा. चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने आपल्या हिश्श्याचा विमा हप्ता थकवला असून त्यामुळे खरीप 2024 मधील 400 कोटी आणि रब्बी 2024-25 मध्ये 207 कोटी रुपयांचा पीक विमा भरपाई त्या ठिकाणी रखडलेला आहे. तसेच शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी 2023-24 मध्ये 262 कोटी रुपये मिळणे अजूनही बाकी आहेत. ही रक्कम पुढील 15 दिवसामध्ये मिळेल असं कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी त्या ठिकाणी आता सांगितलेलं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, पीक विम्याचा जो काही मुद्दा आहे तो विधिमंडळाच्या अधिवेशनात चांगलाच गाजत आहे. सरकारने यापूर्वी विमा योजनेतील हप्त्याची रक्कम समायोजित करून 2021-22 पासूनच्या भरपाईचा मुद्दा हा निकाली काढला होता. मात्र 2023-24च्या खरीप आणि रब्बी हंगामातील भरपाई अनेक शेतकऱ्यांना अजूनही त्या ठिकाणी मिळाली नाही. बघा शेतकरी मित्रांनो, पीक विमा मंजूर झाल्यानंतर 10 दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची त्या ठिकाणी तरतूद आहे. मात्र विमा कंपन्यांनी आतापर्यंत अनेकदा हा नियम त्या ठिकाणी धाब्यावरती बसवला आहे. बहुतेक वेळा राज्य शासन आपल्या हिश्श्याचा पीक विमा देत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना भरपाई देण्यास विलंब होतो. विमा कंपन्याने अजून 2023-24 मधील खरीप आणि रब्बी हंगामातील 262 कोटी रुपयांची भरपाई त्या ठिकाणी आता थकीत ठेवलेली आहे. शेतकरी मित्रांनो, यानंतर जर का आपण पाहिलं तर कृषी मंत्र्यांनी माहिती दिली की खरीप हंगाम 2024 मधील विमा भरपाईची 400 कोटी रुपयांची थकीत रक्कम यापैकी काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित भरपाईचा समावेश त्या ठिकाणी आहे. तर इतरही 2 ट्रिगरमधील भरपाई त्या ठिकाणी रब्बीतही आतापर्यंत 207 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाल्याची माहिती आहे. परंतु राज्य सरकार आपल्या हिश्श्याचा विमा हप्ता देत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना हा हप्ता त्या ठिकाणी अजूनही मिळणार नाही. बघा शेतकरी मित्रांनो, कृषी मंत्र्यांनी माहिती दिली की सुधारित पीक विमा योजना 2016-17 मध्ये लागू झाल्यापासून 2023-24 पर्यंत विमा योजनेतून कंपन्यांना एकूण 43,201 कोटी रुपये मिळाले. त्यापैकी कंपन्यांनी शेतकऱ्यांना 32,629 कोटी रुपये भरपाई दिली. म्हणजे विमा कंपन्यांना मिळालेल्या एकूण हप्त्यापैकी 76% भरपाई शेतकऱ्यांना मिळाली आहे. शेतकऱ्यांना वर्षाला सरासरी 4,080 कोटी रुपयांची पीक विमा भरपाई त्या ठिकाणी आता मिळाली आहे. आणि उर्वरित जी काय पीक विम्याची रक्कम आहे ती शेतकऱ्यांना लवकरच येत्या 10 ते 15 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी क्रेडिट करण्यात येणार आहे.